शिंदेंचं सरकार बनायला नको होतं. 10व्या सूचीनुसार आमदार अपात्रता गरजेची होती. अपात्रतेचा निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर निर्णय घ्या. कपिल सिब्बल यांची मागणी. आम्हाला अपात्रता ठरवायची आहे, तसंच आम्ही देऊ तो निर्णय भविष्यासाठी लागू होईल. न्यायमूर्ती बागची यांची महत्वाची टिप्पणी. कार्यक्षेत्रात नसलेले निर्णय निवडणूक आयोगाने घेतले. त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांच्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली. कपिल सिब्बल यांचा जोरदार आणि आक्रमक युक्तिवाद. एकनाथ शिंदेचे 6 खासदार मोदींना भेटणार. उद्या सकाळी घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. शिंदेच्या खासदारांसोबत टीएमसीचे खासदारही मोदींना भेटणार असल्याची माहिती. कुणबी प्रमाणपत्र नोंदी रद्द करण्याचे आदेश बावनकुळेंचेच. आता भाजपचे 15 ते 20 आमदार पाडणार. ओबीसी नोंदी रद्द केल्यानं मनोज जरांगे पाटलांचा संताप. शिंदे आमच्या सोबत डबल गेम खेळतायत का? मनोज जरांगे पाटलांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. तर जरांगे पाटलांचा गैरसमज दूर करू शिंदेंची प्रतिक्रिया. भाजप शत्रूपेक्षा मित्राला संपवतोय. शिंदेच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत. रवींद्र धंगेकरांची भाजपवर सडकून टीका. कॉकरोच जनता पार्टी आता देशव्यापी मोहीम राबवणार. क्या बोलती पब्लिक कॅम्पेन मधून नागरिकांच्या समस्या अपेक्षा जाणून घेणार. रमेश म्हात्रेच्या जामिनाबाबत उच्च न्यायालयाकडून मोठे संकेत. आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला राज्याबाहेर राहावं लागेल. पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागणार. कर्जमाफी योजनेतून 1,40,000 शेतकरी अपात्र. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात रक्कम येणार. तर 1 एप्रिल पासून पात्र शेतकऱ्यांना व्याज आकारणार नाही. आणि जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. सोन्याच्या दरामध्ये 2,900 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 1,900 रुपयांची वाढ.